Hello student, welcome to the 12th lecture of Basic of IT. In last lecture we discussed about various protocols related to internet, basic concept of internet and history of internet. So in related to internet, today's session we are going to discuss what is meant by protocols and various types of protocols. So let us start. First of all, let us see the definition of protocol. Basically, a protocol is a set of rules that govern the communications between computers on a network. Means protocol is a set of rules and regulations which provided for a communication between two or more computers on a network. म्हणजे ज्यावेळेस तुमचे कम्प्युटर नेटवर्कमध्ये कनेक्टेड असतील आणि ते एकमेकांसोबत कम्युनिकेशन करायला जातील त्यावेळेस त्यांना सेट ऑफ रूल्स फॉलो करावे लागतात आणि ते सेट ऑफ रूल्स म्हणजेच काय असतात प्रोटोकॉल्स असतात. ठीक आहे. सो रिलेटेड टू कम्युनिकेशन बिटवीन कम्प्युटर्स वी हॅव टू फॉलो व्हेरियस प्रोटोकॉल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इन ऑर्डर टू हॅव अ टू कम्प्युटर्स टू टॉक टू इच अदर दे मस्ट बी स्पीकिंग द सेम लँग्वेज. म्हणजेच जे दोन कम्प्युटर नेटवर्कमध्ये कम्युनिकेट करणार आहेत त्या दोघांकडे काय असलं पाहिजे सेम सेट ऑफ प्रोटोकॉल्स असले पाहिजेत. जसं की जेव्हा टू पीपल एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात त्यावेळेस त्यांच्या कम्युनिकेशनची लँग्वेज ही सेम असेल तरच ते कम्युनिकेशन सक्सेसफुल होतं. सेम जर तुम्ही दोन किंवा दोनपेक्षा जास्त कम्प्युटर एकमेकांसोबत कम्युनिकेट करत असाल तर त्यांच्यामध्ये डाटा शेअरिंगचा जो प्रोटोकॉल आहे तो काय असला पाहिजे सेम असला पाहिजे तरच तुमचं कम्युनिकेशन सक्सेसफुल होऊ शकतं. ठीक आहे. सो बेसिकली प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स दॅट यूज्ड फॉर कम्युनिकेशन बिटवीन कम्प्युटर्स ओव्हर अ नेटवर्क. ठीक आहे. सो लेट अस सी द व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोकॉल्स. हे सगळे काय आहेत डिफरंट टाईप्सचे एक्झाम्पल्स आहेत प्रोटोकॉल्सचे जे आपण कम्युनिकेशनसाठी यूज करतो. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल अँड इंटरनेट प्रोटोकॉल विच इज कॉल्ड ॲज अ TCP/IP. इंटरनेटची सुरुवातच आपण पाहिली होती की आर्पनेट नंतर सेकंड इन्व्हेन्शन आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल अँड इंटरनेट प्रोटोकॉल. त्याच्या थ्रू इंटरनेट स्टार्ट झालं. ठीक आहे. सेकंड वन आहे FTP which is called as a file transfer protocol. थर्ड वन आहे DNS means domain name system. फोर्थ वन आहे HTTP hypertext transfer protocol. फिफ्थ वन आहे DHCP डायनामिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. नेक्स्ट वन आहे IMAP इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. नेक्स्ट वन आहे POP3 विच इज कॉल्ड ॲज अ पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3. जसं की कुठल्याही एका ॲप्लिकेशनचे वेगळे वेगळे व्हर्जन्स असतात. रिसेंटली आपल्याला सिलेबसमध्ये पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3 आहे. नेक्स्ट वन आहे IRC. IRC स्टँड्स फॉर इंटरनेट रिले चार्ट. अँड लास्ट वन आहे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल मीन्स SMTP. सो हे डिफरंट टाईप्सचे 9 प्रोटोकॉल्स आहेत की जे आपण कम्युनिकेशनसाठी यूज करतो. जेव्हा दोन कम्प्युटर नेटवर्कमध्ये कनेक्टेड असतात त्यावेळेस ते ह्यापैकी कुठलाही एक प्रोटोकॉल कम्युनिकेशनसाठी यूज करू शकतात. तर आता आपण वन बाय वन बघूयात प्रोटोकॉल्स. फर्स्ट वन आहे TCP/IP. So basically full form of TCP/IP is Transmission Control Protocol and Internet Protocol. त्याच्यामध्ये बघा इट ब्रेक्स डाऊन द मेसेज इनटू पॅकेट्स अँड सेंड्स देम आउट इनटू द नेटवर्क. म्हणजेच ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल काय करतो तुमचा जो लार्ज मेसेज असेल किंवा जो बिग डाटा असेल त्या डाटाला पॅकेटमध्ये कन्व्हर्ट करतो आणि एक झाल्यानंतर दुसरा दुसरा झाल्यानंतर तिसरा असे पॅकेट्स नेटवर्कवरती शेअर करतो कम्युनिकेशनसाठी. ठीक आहे. सो बेसिकली TCP/IP प्रोटोकॉल काय करतो नेटवर्कवरती डाटा शेअर करतो इन टर्म्स ऑफ अ पॅकेट. त्याच्यानंतर सेकंड प्रोटोकॉल आहे DNS. सो बेसिकली DNS स्टँड्स फॉर डोमेन नेम सिस्टीम.
It translates network address such as an IP address into terms understood by humans such as the domain names and vice versa. So basically domain name system चा यूज कशासाठी होतो, जे पण तुमचे नेटवर्क ॲड्रेस असतात किंवा IP ॲड्रेसेस असतात त्या IP ॲड्रेसला ह्यूमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी किंवा ह्यूमन अंडरस्टँडेबल जे डोमेन नेम्स असतात त्यांना IP ॲड्रेसमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण काय वापरतो, डोमेन नेम सिस्टीम. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की कम्प्युटर ओनली अंडरस्टूड 2 डिजिट विच इज 0 अँड 1. मग तुमचा जो पण नेटवर्क ॲड्रेस असेल तो 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण डोमेन नेम सिस्टीमचा यूज करतो की ज्यावेळेस तुमचा ॲड्रेस 0 आणि 1 मध्ये कन्व्हर्ट होतो त्यावेळेस तो मशीनला अंडरस्टँडेबल होतो आणि अगेन त्या मशीन अंडरस्टँडेबल ॲड्रेसचं ह्यूमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये पण कन्व्हर्जन करण्यासाठी आपण काय वापरतो, डोमेन नेम सिस्टीम. देन थर्ड प्रोटोकॉल इज DHCP. So basically DHCP stands for Dynamic Host Configuration Protocol. It can automatically assign internet addresses to computers and users. म्हणजे डायनामिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉलचा यूज काय होतो की प्रत्येक मशीनचा युनिक इंटरनेट ॲड्रेस असतो आणि तो युनिक इंटरनेट ॲड्रेस असाइन करण्यासाठी आपण काय यूज करतो, डायनामिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. जेव्हा आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस आपल्या मशीनला इंटरनेट ॲक्सेस करायला जातो त्यावेळेस प्रत्येक मशीनचा एक इंटरनेट ॲड्रेस असतो आणि तोच इंटरनेट ॲड्रेस आपल्याला असाइन करण्यासाठी डायनामिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल यूज केला जातो की ज्याच्या थ्रू आपल्याला काय असाइन केलं जातं, इंटरनेट ॲड्रेस. ठीक आहे. सो DHCP इज अ थर्ड प्रोटोकॉल फॉर अ इंटरनेट. Fourth one is a FTP. FTP stands for File Transfer Protocol. File Transfer Protocol is used to transfer and manipulate files on the internet. So basically File Transfer Protocol जो आहे तो कशासाठी यूज केला जातो, सेंडर कडून एखादी फाईल नेटवर्क वरती सेंड करायची असेल किंवा शेअर करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण FTP हा प्रोटोकॉल यूज करतो. तसंच एखादी फाईल आपल्याला रिसीव्ह करायची असेल फ्रॉम द रिसिव्हर तर त्याच्याशी रिलेटेड आपण फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल यूज करतो. म्हणजे जे पण तुमचं फाईल शेअरिंग होतं थ्रू द नेटवर्क किंवा थ्रू द इंटरनेट त्याच्यासाठी जो प्रोटोकॉल हेल्पफुल असतो त्याचं नाव आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोटोकॉल आहे HTTP, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. An internet-based protocol for sending and receiving web pages. आता हा जो HTTP आहे तो खूप इम्पॉर्टंट प्रोटोकॉल आहे इंटरनेटमध्ये. तुमचे जे पण वेब पेजेस असतात, वेब पेजेस लाईक तुम्ही शेअर करता किंवा रिसीव्ह करता. शेअर करणे म्हणजेच काय, आपण ॲड्रेस बारमध्ये एखादी क्वेरी टाईप करून जेव्हा एंटर की प्रेस करतो त्यावेळेस आपण काय करतो, एखादं पेज शेअर करतो. आणि रिसीव्ह करणे म्हणजे काय, तुमच्या त्याच क्वेरीला जो पण सर्व्हर रिस्पॉन्स शेअर करतो ते झालं रिसिव्हिंग ऑफ वेब पेजेस. सो बेसिकली HTTP हा प्रोटोकॉल तुमचे जे पण वेब पेजेस असतात वेबसाईट्स मधले ते सगळे वेब पेजेस सेंड आणि रिसीव्ह करण्यासाठी आपल्याला हेल्प करतो. ठीक आहे. मग तुमचे प्रत्येक वेबसाईटचा ॲड्रेस हा बघा http://www.google.com अशा फॉर्मॅटमध्ये असतो. म्हणजेच तुम्ही जे पण पेजेस शेअर करता थ्रू द वेबसाईट त्याच्यासाठी कुठला प्रोटोकॉल वापरतात, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे IMAP विच इज कॉल्ड ॲज अ इंटरनेट मॅसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. Internet Message Access Protocol is for receiving email messages from a server on the internet. It maintains a copy of all the emails on server. We
can sort and filter emails. So basically इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल हा कशासाठी यूज करतात, जे पण ईमेल्स तुमच्या सर्व्हरवरून आपल्याला मिळतात ते ईमेल्स स्टोअर करण्यासाठी कुठला प्रोटोकॉल वापरतात, IMAP विच इज इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. ठीक आहे. आणि IMAPचा मेन यूज काय आहे, तो तुमचे जे पण ईमेल्स असतील त्या सगळ्या ईमेलची कॉपी तो सर्व्हर साईडला मेंटेन करून ठेवतो. म्हणजे जर तुम्ही एखादा मेल जर चुकून डिलीट केला तर तो मेल आपल्याला सर्व्हरवरून रिकवर करता येतो किंवा तो परत आपल्याला ॲक्सेस करता येतो. ठीक आहे. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट फॅसिलिटी आपण जे पण आपले सगळे मेल्स आहेत त्या मेल्सला सॉर्ट करू शकतो आणि फिल्टर करू शकतो. ठीक आहे. सॉर्ट करणे म्हणजे काय, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करू शकतो, त्यांच्या साईजनुसार, तुम्हाला रिसीव्ह झालेल्या डेटनुसार. ठीक आहे. हे सगळे मेल्स आपण सॉर्ट करू शकतो. फिल्टर करणे म्हणजेच काय, त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस इम्प्लिमेंट करायचे असतील किंवा डेट वाईज सगळे ईमेल्स एकत्र अरेंज करायचे असतील किंवा साईज वाईज सगळे ईमेल्स एकत्र अरेंज करायचे असतील तर ती पण फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल होते थ्रू द IMAP protocol. So basically IMAP is again one protocol which is used for receiving emails from the server. ठीक आहे. इंटरनेट थ्रू जर तुम्ही मेल शेअरिंग करत असाल तर त्याच्यामध्ये ईमेल्स रिसीव्ह करण्यासाठी आपल्याला कुठला प्रोटोकॉल हेल्पफुल आहे, IMAP. ठीक आहे. त्याच्यानंतर 7th वन आहे POP3. POP3 stands for Post Office Protocol version 3. A protocol used for receiving email from remote email servers. बेसिकली POP3 पण हा IMAP सारखाच आहे. तो तुम्हाला काय करतो, ईमेल्स रिसीव्ह करण्यासाठी हेल्प करतो फ्रॉम द सर्व्हर और फ्रॉम द इंटरनेट. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की इट डज नॉट मेंटेन कॉपी ऑन द सर्व्हर. जसं की IMAP काय करत होता, जो पण आपला मेल होता त्याची कॉपी तो सर्व्हरला मेंटेन करत होता, बट POP3 डज नॉट मेंटेन कॉपी ऑन द सर्व्हर. दॅट्स वाय वी कॅनॉट सॉर्ट अँड फिल्टर दॅट पर्टिक्युलर ईमेल्स. म्हणजे हा ड्रॉबॅक आहे POP3चा की तो तुमच्या ईमेलची कॉपी सर्व्हर साईडला मेंटेन करून ठेवत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते मेल्स फिल्टर आणि सॉर्ट करता येत नाही. ठीक आहे. म्हणजे IMAP आणि POP हे दोन्ही प्रोटोकॉल आपण ईमेल रिसीव्ह करण्यासाठी यूज करतो, बट IMAP आपला जो मेल आहे त्याची कॉपी सर्व्हरवरती मेंटेन करतो, ज्याच्यामुळे आपल्याला ते ईमेल्स सॉर्ट आणि फिल्टर करता येतात. बट POP3 काय करतो, आपल्या मेलची कॉपी सर्व्हरवरती मेंटेन करत नाही, त्याच्यामुळे आपण ते मेल सॉर्ट आणि फिल्टर करू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोटोकॉल आहे IRC, इंटरनेट रिले चार्ट. इंटरनेट रिले चार्ट प्रोटोकॉल यूज्ड फॉर इंटरनेट चॅट अँड अदर कम्युनिकेशन्स. म्हणजे जे पण आपण चॅटिंग करतो त्याला इंटरनेट रिले चार्ट हा प्रोटोकॉल सपोर्ट करतो. इट फॅसिलिटेट कम्युनिकेशन्स इन द फॉर्मॅट ऑफ टेक्स्ट. म्हणजे तो तुम्हाला कम्युनिकेशन टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी हेल्प करतो. लाईक तुम्ही बघितलं असेल हँगआउट, WeChat ह्याच्या थ्रू आपण टेक्स्ट थ्रू चॅटिंग करतो किंवा व्हॉट्सॲप ह्याच्यामध्ये आपण टेक्स्ट टाईप करून चॅटिंग करू शकतो. सो त्याच्याशी रिलेटेड इंटरनेट रिले चार्ट हा प्रोटोकॉल आहे की जो आपल्याला व्हेरियस फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो फॉर द कम्युनिकेशन इन द फॉर्मॅट ऑफ टेक्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे SMTP which is Simple Mail Transfer Protocol, a protocol for sending email message to the server on the internet. सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल कशाला सपोर्ट करतो, आपण जे पण ईमेल्स सेंड करतो त्याच्याशी रिलेटेड आपल्याला SMTP हा प्रोटोकॉल यूज करता येतो. IMAP आणि POP3 हे रिसिव्हिंग ईमेलसाठी यूज केलेले प्रोटोकॉल आहेत आणि SMTP हा काय आहे, सेंडिंग मेसेज किंवा सेंडिंग ईमेलसाठी सपोर्ट करणारा प्रोटोकॉल आहे. सेंड करणे म्हणजे आपण दुसऱ्याला ईमेल पाठवतो आणि रिसीव्ह करणे म्हणजे दुसऱ्याकडून आलेला मेसेज आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या मेल ID वरती येतो. इट इज अ सेंडिंग अँड रिसिव्हिंग. ठीक आहे. सो बेसिकली SMTP हा कशासाठी सपोर्ट करतो, सेंडिंग ईमेल मेसेज टू द सर्व्हर ऑन द इंटरनेट. ठीक आहे.
तर आज आपण 9 टाईपचे प्रोटोकॉल पाहिले की ज्याच्यामध्ये TCP IP IMAP POP3 SMTP IRC त्याच्यानंतर HTTP POP त्याच्यानंतर IMAP असे वेगळे वेगळे प्रोटोकॉल्स होते. ठीक आहे, ह्याच्याशी रिलेटेड ज्या पण नोट्स आहेत तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू.